नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे आपल्या सगळ्यांची आवडती गुळाची पोळी, गुळपोळी। खूप जणांना ही रेसिपी खूप कठीण वाटते, पण काही सोप्या पद्धती ट्रिक्स वापरल्या तर कोणीही सोप्या पद्धतीनेही बनवू शकते। सगळ्यात पहिले आपण घ्यायची आहे कणिक। कणिक इथे मी थोडी जास्त प्रमाणात घेतलेली आहे। तुम्ही 4 वाट्या कणिक, 1 वाटी मैदा, 1 मोठा चमचा भरून डाळीचं पीठ घेऊ शकता। कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं याच्यामध्ये। मोहन थोडं नॉर्मल झालं की हाताने आपण अशा प्रकारे मिक्स करत थोडं थोडं पाणी टाकत थोडी घट्ट अशी कणिक ही भिजवून घ्यायची आहे। आणि कणिक भिजवल्यानंतर मिनिमम 1.5 तास तरी तिला साईडला ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपण घट्ट कणिक भिजवून घेतलेली आहे। याला आपण झाकून साईडला ठेवून देणार आहोत। 1 ते 1.5 तास झाल्यानंतर मी आता स्टफिंग बनवायला घेते आहे। याच्यासाठी पहिले तेलामध्ये मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि याचं छानपैकी भाजून घेतलेलं आहे। थोडंसं असं पातळ होतं ते। आता तवा गरम करून त्याच्यावर असं किसलेलं 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे। त्याला थोडंसं भाजून घेतलं आहे कमी गॅसवर। मग गॅस बंद करून थोडंसं भाजलंय। गूळ बारीक चिरून घेतलाय। गूळ हा 4 वाट्या घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे। तीळ घेतलेले आहेत भाजून अर्धी वाटी आणि हे 2 चमचे आपलं खोबरं भाजलेलं। हे सगळं आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत। त्याच्यामुळे आपलं जे सारण आहे छान असं कोरडं पण बनेल आणि लाटायला सोपं होईल। हे मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे डाळीचं पीठ। हे असं हाताने छान मिक्स करायचं आहे। याच्यावर आपण टाकणार आहोत चिमूटभर अशी जायफळ पावडर आणि वेलची पावडर। छान सुगंध येतो आणि एक चव येते जायफळाची सुद्धा। हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता कणिक चांगली मुरली आहे, त्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत आपण। आणि आता तांदळाची पिठी लावत आपण लाटायचं आहे आणि जसं पुरणपोळी बनवतो आतमध्ये सारणाचा एक गोळा ठेवून अशा प्रकारे पोटली करून लाटून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने लाटायच्या आहेत, जास्त पातळ नाही लाटायच्या आहेत। थोडीशी जाड राहू दिली तरी चालते गुळपोळी। अशा प्रकारे हे नीट दाबून घ्यायचं आहे आणि असं हाताने थोडं सपाट करून घेतलं तर सारण शेवटपर्यंत सगळ्या कडांपर्यंत पोहोचतं। प्रॅक्टिसमुळे हे आपण आरामात करू शकता। अशा प्रकारे हा आपण गोळा सपाट करून घेतला आहे। तांदळाची पिठी लावून आपण हलक्या हाताने याला लाटून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता सारण आपण ज्या पद्धतीने बनवलं आहे ते कोरडं असल्यामुळे बाहेर यायचा प्रश्न उद्भवत नाही आणि छान प्रमाणे पोळी लाटता येते आपल्याला। मी आरामात याला उलटवू शकते म्हणजे तुम्ही बघू शकता। ही लाटून घेतलेली आहे। जास्त पातळ नाही लाटणार आहे आपण याला। आणि ही आपली गुळपोळी लाटून रेडी आहे। याला आपण तव्यावर दोन्ही बाजूंनी छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे। थोडेसे बुडबुडे आले की याला आपण उलटवायचं आहे। नॉनस्टिक तवा वापरला आहे इथे मी, कारण कधी कधी गूळ फाटून बाहेर येतो आणि तो तव्याला चिकटतो आणि पुढच्या सगळ्या पोळ्यांना तो परत चिकटत राहतो। गुळपोळीचा कडा भाजणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर कडा कच्ची राहते किंवा मग कडेपर्यंत जर का सारण गेलं नसेल तर त्याला चव येत नाही। कडा अशा प्रकारे दाबत दाबत आपण छानपैकी भाजून घ्यायची आहे गुळपोळी। इथे तुम्ही तव्यावर सुद्धा पोळीला तूप लावू शकता किंवा जेव्हा तुम्ही वाढाल जेवताना तेव्हा तुम्ही याच्यावर पुरणपोळीप्रमाणे तूप वाढू शकता। ही आपली पोळी भाजून रेडी आहे आणि अशा प्रकारे मी बाकीच्या सुद्धा एक एक करून गुळपोळ्या लाटून घेते आहे। आपण पराठा करताना जसं हे फ्लॅटन करतो तसं हे केलं की लाटायला सोपं जातं, आतलं सारण बाहेर येत नाही आणि हाताने ते सपाट केल्यामुळे सारण पूर्ण शेवटपर्यंत असं पसरायला मदत होते। इकडे बघू शकता आपली पुढची पोळी रेडी आहे।
दोन्हीकडनं छान भाजायची आहे. इथे आपण बघू शकता थोडासा गूळ आपला बाहेर येतोय, पण ते ठीक आहे, ते खूपच नॉर्मल आहे. पोळ्या फाटत नाही आहेत. या एक एक करून माझ्या सगळ्या पोळ्या रेडी होत आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण स्पेशली गुळपोळी बनवतो, तिळगुळाचे लाडू बनवतो. तिळगुळाची रेसिपीसुद्धा आम्ही टाकलेली आहे, नक्की बघा ती. आणि ही अशा प्रकारे आपल्या गुळपोळ्या रेडी होत आहेत. पूर्णपणे गार झाल्यावर मगच त्याला डब्यामध्ये आपण भरायचं आहे. आपण इथे बघू शकता, मी एका पोळीच्या नंतर एक असा ॲल्युमिनियम फॉईलचा तुकडा ठेवलेला आहे, म्हणजे पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत. याच्यावर आपण गुळपोळी एक एक करून अशी काढून घ्यायची आहे. पूर्ण गार करून भरल्यास ॲल्युमिनियम फॉईलची सुद्धा गरज भासणार नाही. हे आपलं मिशन सक्सेसफुल. आणि अशी गुळपोळी नक्की ट्राय करा. बनवायला खूप सोपी आणि चवीला तर खूपच लाजवाब. नक्की ट्राय करा. इट हॅज टू बी टेस्टी. बघत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आहे आपली गुळपोळी. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.